विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना। अहमदनगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 40 रुपये किलोचा भाव। पुढच्या काही आठवड्यात पुन्हा कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकणातले आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। कोकणातले स्थानिक मुद्दे, मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात उपोषण। निधी वाटपात होणारा दुजाभाव बंद करा, शेतकऱ्यांची मागणी। पंढरपूर इथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस। अजूनही शासनाकडून निर्णय नाही। आज संध्याकाळी राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते, पदाधिकारी आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी बैठक। पुण्यामध्ये गेल्या 11 दिवसांपासून सारथीच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण। बार्टीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप आम्हालाही द्या, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी। नंदुरबार शहरामध्ये ईदचा जुलूस सुरू असताना काल 2 गटात राडा। वादानंतर पोलिसांकडून आरोपींची धरपकड। विशेष पोलीस महानिरीक्षक कराळेंचं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। सांगलीमध्ये 1.5 वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला। महापालिकेचं भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष। महापालिकेनं लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।